नेते त्या ठिकाणी आले तर त्यांनी सामान्य जनता म्हणून, सामान्य धनगर म्हणून या मोर्चामध्ये जर सहभागी झाले तर आम्हाला त्याचा अधिक आनंद होईल। त्या ठिकाणी सभा होणार नाहीये, भाषण होणार नाहीये। मी 17 तारखेला हा उपोषणाचा आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला हे सांगितलं होतं आणि आता या 8 दिवसात काय झालं, पुढं काय करायचं हे मी त्या ठिकाणी बांधवांना सांगणार आहे। त्याच्यामुळं माझ्यासह सगळ्यांचा आमचा निर्णय झाला आहे। मी नेत्यांना, नेत्यांच्या कार्यकर्त्यांना नम्रपूर्वक सांगतो की आपण धनगर समाजाचा एक सामान्य माणूस म्हणून जर या मोर्चामध्ये येणार असाल तरच उद्या या, नाहीतर नाही आले तरी आम्हाला काही राग नाही। धनगर समाजाची जी ओळख म्हणून आपण विचार केला जातो की धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ समाज म्हणून ओळखला जातो, तर काही मेंढ्या वगैरे सहभागी होणार आहे का मोर्चा? मेंढ्या आता काल परभणीतून 2 बांधवांचा एक व्हिडिओ मला पाठवला कोणीतरी। ते 12,000 मेंढ्या घेऊन दाखल झाले जालन्याच्या हद्दीमध्ये, परंतु आम्ही त्यांना विनंती करणार आहे की आपण त्या मेंढ्या इथं आणू नका। त्याचं कारण असं आहे की इथं लोकांनाच उभं राहायला जागा राहणार नाही या जालन्याच्या कुठल्याच रस्त्यावर, तिथं या मेंढ्यांना आणून गोंधळ होईल। त्याच्यामुळे आम्ही तो विषय थोडा बाजूला ठेवणार आहे। दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही सर्व मराठे तिथं आंदोलनस्थळी गेलो। अरे संघर्ष करावा तर दीपक भाऊ सारखा, कारण की गोपीचंद पडळकर आमदार झाल्यावरती धनगर समाजाचा तुला विसर पडला आणि त्या बिनडोक नालायक लक्ष्मण हाक्याचं खाली मुंडकं वर पाय। अरे बाबा तू ठीक आहे, तू लढला ओबीसी समाजासाठी, पण आता दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी तू जालन्या इथे येण्याचं काम होतं। तू फक्त राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी आणि धनगर समाजाचं नाव घेऊन तू राजकारण करायचं आहे, पण नाही, धनगर समाज बी खूप हुशार आहे। दीपक भाऊ बोराडे तुम्ही लढत राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहो। आणि दीपक भाऊ बोराडे यांना खरंच आज पूर्ण धनगर समाज आणि मराठा समाज आणि बंजारा समाज यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि कितीही अडचणी आल्या तरी दीपक भाऊ बोराडे आणि संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील हे दोन्ही मराठा आणि धनगर बंजारा या तिन्ही जातीला आरक्षण भेटूनच देतील हे आम्हाला माहीत आहे। पण दीपक भाऊ तुम्ही आता उपोषण सोडा, आता रस्त्यावरली लढाई आणि न्यायालयीन लढाई आपण सर्व सोबत लढू, पण तुम्ही उपोषण सोडा। आता आम्हाला दीपक भाऊ बोराडे तुमची सुद्धा गरज आहे आणि धनगर समाजांनी सुद्धा आग्रह करा, दीपक भाऊ बोराडे तुम्ही आंदोलन सोडा। ते गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके पैशाने आणि त्याच्या राजकारणाची पोळी भाजून घेतली, पण दीपक भाऊ तुम्ही उपोषण सोडा।